क्वीनला घेऊन डायरेक्ट निघालो मित्राच्या शेतात, कारण की आज पार्टी करायची होती आम्हाला सगळ्यांना. ललितला घेतला आणि शुभमला घेऊन डायरेक्ट निघालो. जाताना रस्त्यात आम्हाला हरभरा दिसला भाऊ शुभम भाऊला. काय मग तोडायला गेला तर तू सगळा पोचड होता. डायरेक्ट निघालो जाण्यासाठी, कारण की आपला न्यू इयर लागायच्या पहिले आपल्याला पार्टी खतम करायची होती. चुलीवरचं खाण्यासाठी सगळेच खुश होते. आपली क्वीन जात नव्हती, त्यामुळे एका मित्राच्या घरासमोर लावून दिली. तेवढ्यात आम्हाला पाटील घेण्यासाठी आले होते. पाटलाच्या घोड्यावर बसून डायरेक्ट फार्मवर पोहोचलो. तिथं तर छोट्या पाटलानं स्वागत केलं. थंडी तर खूप होती भाऊ. मग काय शेकून घेतलं पहिले अंग, सगळं मटण धुवून घेतलं. आज तर शुभम भाऊ बनवणार होते मस्त पैकी भाजी. लगेच पाटलानं आवाज दिला, अजून आपल्याला दुसरी चूल लावायची. मग काय लगेच रेडी करायला लागलो आम्ही, कारण की आम्हाला फिश पण खायची होती. जाळ कमी आणि धुरच जास्त होतं. भाऊनी पुरा तोंडाला बांधून घेतलं होतं. एका फूक मध्ये जाळ काढला भाऊनी. मग काय मच्छी मस्त पैकी धुवून घेतली आणि शुभम भाऊला मॅरिनेट करण्यासाठी दिलं. मस्त पैकी मॅरिनेट केलं आणि लगेच आपल्याला तळून खायची होती. चूल तर काही पेटत नव्हते. पाटलांनी कशी तरी पेटवली आणि लगेच तेल ओतलं. भाऊ नाचायलाच लागला, कारण की लवकर खायला भेटणार होतं. उकळतं त्याला एक एक पीस सोडले शुभम भाऊनी आणि लगेच फ्राय करून आम्हाला खाण्यासाठी दिले. खरंच यार, शुभम भाऊच्या हाताची चवच एक नंबर. आळणी मटण पण झालेलं होतं. भाऊ टेस्ट करून बघत होता आणि एक एक पीस खात होता. भाजी बनवण्यासाठी तर आम्ही दोघं तिघं आचारी बनून गेलो होतो. लगेच पाटलांना आवाज मारला की आळणी मटण लवकर सोड, नाही तर जाळशीन मसाला सगळा. शेवटी झाली ना चुलीवरची भाजी रेडी. मस्त पैकी सगळ्यांनी पोटभर जेवून घेतलं आणि काय थंडी पण वाजत होती, शेकून पण घेतलं. सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर.